इयत्ता 8वी मराठी धडा 3 कीर्ती कंठी याचा दृष्टांत. स्वाध्याय इयत्ता 9वी विषय मराठी. प्रश्न पहिला. कोणास उद्देशून म्हटले आहे ते लिहा. 1. वानरय्या नागदेवाचार्य भट. 2. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. 3. गोसावी सी चक्रधर स्वामी. प्रश्न दुसरा. आकृत्या पूर्ण करा. निष्कारपूर्वक काम करण्याची वृत्ती. कंठी याची जाणवलेली स्वभाव वैशिष्ट्ये. लोकांनी स्तुती केल्यावर फुशारून जाण्याची सवय. प्रश्न तिसरा. प्रस्तुत दृष्टांतातील उपदेश तुमच्या शब्दात सांगा. उत्तर. प्रस्तुत दृष्टांताद्वारे आपल्याला हा उपदेश मिळतो की प्रत्येक जीव विकाराच्या जाळ्यात अडकलेला असतो. विकारापासून कोणीही दूर नाही, परंतु आपण आपले मन वाईट विकारापासून दूर ठेवले पाहिजे. तसेच आपल्याला असलेल्या चांगल्या गुणांचा गर्व बाळगणे हा देखील एक विकारच आहे. म्हणून वाईट व चांगल्या वाटणाऱ्या सर्व विकारापासून माणसाने स्वतःला दूर ठेवून स्वतःचेच मन शुद्ध ठेवले पाहिजे. प्रश्न चौथा. पुढील शब्दांना प्रमाण भाषेत शब्द सांगा. कठीया पुजारी. कायसिया कसली. सी थंडी. कौनी कोणी. प्रश्न पाचवा. आपल्यातील गुण हाच अवगुण होऊ शकतो, हा विचार प्रस्तुत पाठाच्या आधारे स्पष्ट करा. प्रस्तुत पाठात एक दृष्टांत सांगितला आहे. या दृष्टांत एक पुजारी एका मंदिराची देखभाल करतो, तेथील साफसफाई करतो, तेथील सडासावरण करतो, सुंदर रांगोळी काढतो. हे सर्व पाहून तेथील गावकरी त्या पुजाऱ्याची स्तुती करतात. तू खूप छान काम करत आहेस, असं त्याला म्हणतात. लोकांच्या स्तुतीमुळे तो पुजारी दररोज अधिक चांगलं काम करू लागतो. त्याची कीर्ती सगळीकडे पसरते. त्याला स्वतःमध्ये असलेल्या चांगल्या गुणांचा गर्व येतो. त्याचा परिणाम म्हणून त्याच्या कामाची कीर्ती हेच एकमेव फळ त्याला मिळते. अन्य कोणतेही फळ त्याला मिळत नाही. अशा प्रकारे पुजाऱ्यातील गुण हाच त्याचा अवगुण झाला. प्रश्न 6. पाठातील दृष्टांत वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे स्पष्ट करा. इथे मी तुम्हाला माझ्या जीवनातील एक खरा दृष्टांत सांगणार आहे. वर्ग 1ली ते 7वी पर्यंत माझी मैत्रीण आणि मी एकाच शाळेत एकाच वर्गात शिक्षण घेतले आणि आताही आम्ही सोबतच आहोत. ती वर्गात खूप हुशार. प्रत्येक वर्षी तिचा प्रथम क्रमांक ठरलेलाच. वर्ग 7वी मध्ये देखील तिचा प्रथम क्रमांक आला. सर्वांनी तिची खूप स्तुती केली. त्या वर्षी तिला तिच्या हुशारपणाचा गर्व आला आणि दिवसेंदिवस तिने मेहनत घेण्याचे कमी केले. त्याचा परिणाम असा झाला की वर्ग 8वी मध्ये तिचा 5वा क्रमांक आला. तिच्यातील गुण हाच तिचा अवगुण झाला. लाईक, शेअर, सबस्क्राईब. Thanks for watching this video.